महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना पुण्यात घडली आहे। या प्रकरणातील पसार झालेल्या 2 आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींबरोबर असलेल्या 2 अल्पवयींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। करण जमादार, शुभम चव्हाण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी त्यांच्या 2 अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे। याबाबत महिलेने भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दिली आहे। ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, सचिन सरपाले व त्यांच्या पथकाने केली आहे। गेल्या आठवड्यात तक्रारदाराचा मुलगा मित्रांबरोबर मोबाईल गेम खेळत होता, तेव्हा करण, शुभम आणि 2 अल्पवयीन साथीदार तेथे दुचाकीवर आले। त्यांनी पूर्वीच्या वादातून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले। या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता पोलीस कर्मचारी मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांनी पसार आरोपी करण, शुभम व अल्पवयीन मुलांची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले, तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयींना ताब्यात घेतले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।